नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इन्स्टॉल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी इन इंडिया रीचेज 250.64 गिगावॅट गव्हर्नमेंट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, सध्याच पार्लिमेंटचा विंटर सेशन सुरू आहे आणि मित्रांनो, त्या विंटर सेशनच्या पार्लिमेंटमध्ये इन्फॉर्म केले आहे की इंडियामध्ये टोटल इन्स्टॉल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे. ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार 250.64 गिगावॅट, ज्यामध्ये सर्वात जास्त कंट्रीब्युशन आहे सोलर एनर्जी कॅपॅसिटीचे. तर मित्रांनो, सोलार एनर्जी कॅपॅसिटी मार्च 2014 मध्ये होती फक्त 2.82 गिगावॅट, जी आता अवेलेबल डेटानुसार आहे 129.92 गिगावॅट. आणि मित्रांनो, किती पर्सेंटने जम्प झाली आहे हे 2014 ते आतापर्यंत तुम्ही येथे एक अंदाजा लावू शकता. तसेच मित्रांनो, वाइंड एनर्जी कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 53.60 गिगावॅट, जी मार्च 2014 मध्ये होती फक्त 21.04 गिगावॅट. तसेच मित्रांनो, इंडियाची बायोमास पॉवर कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 11.61 गिगावॅट, जी मार्च 2014 मध्ये होती फक्त 8.18 गिगावॅट. आणि मित्रांनो, हे मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर न्यू अँड रिन्युएबल एनर्जी श्रीपद नाईक यांनी लोकसभामध्ये सांगितले आहे. तसेच मित्रांनो, रिन्युएबल एनर्जीमध्ये एक्सप्लोजिव्ह ग्लोबल सर्ज हा की ड्रायव्हर आहे इंडिया. आणि मित्रांनो, इंडियाने लास्ट 11 वर्षामध्ये इंडिया या कंट्रीचा सोलार कॅपॅसिटी 2.8 गिगावॅटने वाढून झाला आहे 130 गिगावॅट, जो 4,500% पेक्षाही जास्तीची ग्रोथ दर्शवते. तसेच मित्रांनो, 2022 आणि 2024 या पिरियडमध्ये इंडियाने ग्लोबल सोलार ॲडिशनमध्ये 46 गिगावॅटचे कंट्रीब्युशन दिले आहे, ज्यामुळे इंडिया थर्ड लार्जेस्ट कंट्रीब्युटर बनला आहे. तसेच मित्रांनो, भारत या कंट्रीने हायेस्ट एवर ॲडिशन केला आहे नॉन फोसाईल कॅपॅसिटी या करंट फायनान्शियल इयर 2026 मध्ये 31.25 गिगावॅट. आणि मित्रांनो, या 31.25 गिगावॅटच्या नॉन फॉसाईल कॅपॅसिटीमध्ये फक्त 24.28 गिगावॅट सोलार कॅपॅसिटी आहे. म्हणजे नॉन फॉसाईल कॅपॅसिटीला सोलार एनर्जी कॅपॅसिटी कशा प्रकारे जबरदस्त सपोर्ट देत आहे या डेटावरून आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, रिपोर्टच्या अकॉर्डिंग इंडियाचा इलेक्ट्रिसिटी जनरेशन शेअर आहे फ्रॉम रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी, ज्यामध्ये लार्ज हायड्रोसुद्धा इन्क्लूड आहे, ती 2000 फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 35% क्रॉस करेल, जी फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 22.1%. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025 आणि फायनान्शियल इयर 2030 या पिरियडमध्ये 200 गिगावॅटचा इन्क्रिमेंटल कॅपॅसिटी ॲड होऊ शकते अशी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की स्वतः गव्हर्नमेंटकडून अपडेट आली आहे की 2014च्या कंपॅरिझनमध्ये 2000
15 या पिरियडमध्ये रिन्युएबल एनर्जीचा जो बिझनेस आहे तो किती जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, करंटली डेटानुसार इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी आहे 250 गिगा वॅटची. आणि मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे या कॅपॅसिटीला 2030 पर्यंत 500 गिगावॅट पर्यंत पोहोचवण्याचा. म्हणजे मित्रांनो, अजून फ्युचरमध्ये या रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसमध्ये जबरदस्त ग्रोथ आहे. तर चला मित्रांनो, आता आपण या अपडेटमुळे कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण जाणून घेऊया. आणि मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, पब्लिकची होल्डिंग आहे 26.28%, DISची होल्डिंग आहे 16.66% आणि FISची होल्डिंग आहे 10.19%. आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.43%, पब्लिकची होल्डिंग आहे 23.3%, FISची होल्डिंग आहे 11.29% आणि DISची होल्डिंग आहे 2.98%. आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि आपण जर या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.27%, FISची होल्डिंग आहे 12.1%, DISची होल्डिंग आहे 11.59% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.05%. आणि JSW एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे अवेलेबल डेटानुसार 11.60%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार सुझलॉन एनर्जी लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 55.4%, FISची होल्डिंग आहे 21.82%, प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.73% आणि DISची होल्डिंग आहे 11.04%. आणि सुझलॉन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि आपण जर या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, पब्लिकची होल्डिंग आहे 23.75%, DISची होल्डिंग आहे 2.57% आणि FISची होल्डिंग आहे 1.92%. आणि इरडामध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की रिन्युएबल एनर्जी बिझनेसला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि हा अपडेट आपण डिटेलमध्ये समजून घेतला आहे. आणि एवढंच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.